बोरी नदी किनारी असलेला बनावट मद्य निर्मिती कारखाना उद्ध्वस्त करणं पोलिसांना चांगलंच महागात पडलंय। धुळे जिल्ह्यातल्या शिरूर तालुका पोलीस ठाण्यातले 4 जण बनावट मद्य निर्मितीसाठी लागणारं स्पिरिट अंगावर पडल्यानं भाजलेत। त्यांच्यापैकी आनंदा माळी हे गंभीर जखमी झालेत। नाशिकच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान 4 पोलीस भाजले तरी गुन्हा दाखल करायला झालेल्या विलंबामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात। बनावट दारूचं साहित्य मिळून आलं। ते साहित्याची तपासणी करत असताना त्या साहित्यापैकी एका ड्रमचा स्फोट होऊन हे 4 अधिकारी कर्मचारी भाजले आहे। त्यापैकी एक कर्मचारी हा गंभीर जखमी आहे। त्यानुसार आता पुढे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। पोलीस ज्या ठिकाणी भाजले त्या ठिकाणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आणि तो काही प्रमाणात यशस्वीही झालाय। इतकंच नव्हे तर ही दुर्घटना नसून घातपात आहे अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे। या दुर्घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय। पोलिसांसोबत असा घातपात घडू शकतो तर सामान्य माणसाचं काय असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडलाय। पोलीस भाजलेले होते, पूर्ण अंगाचे कपडे सुद्धा त्यांच्या अंगावर नव्हते म्हणे। असं कळल्यावर म्हटलं काय झाला प्रकार, म्हटलं मग तेव्हा दर्जावर चर्चा चाललेली होती। मग म्हटलं चला पाहिलं तिथं फारच म्हणजे दयनीय अवस्था एकदम। उत्पादन शुल्क विभागानं तर या घटनेची साधी दखलही घेतलेली नाही। गलेलठ्ठ पगार कमवणारं उत्पादन शुल्क विभाग तर आपला या घटनेशी काहीही संबंध नाही अशा आविर्भावात वावरतोय। धुळे जिल्हा हा बनावट मद्य सम्राटांसाठी आता नंदनवन बनू पाहत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की आता सांगवी, शिरपूर आणि पळासनेनंतर आता या शिरूरमध्येही बनावट मद्य सम्राटांचं मोठं साम्राज्य उभं राहिलेलं आहे आणि या साम्राज्याचा फटका हा पोलिसांना बसलेला आहे। स्पिरिटमुळे 5 कर्मचारी आणि अधिकारी भाजले गेलेले आहेत। या प्रकरणाची आता पोलिसांना आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला गंभीर दखल घ्यावी लागेल आणि कठोर कारवाई करावी लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राम राजपूतसह प्रशांत परदेशी, शिरूर, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।